रात्रगाढ झाली होती. ट्रेनच्या मंद प्रकाशात फक्त तिच्या श्वासांचा आवाज येत होता. मी तिच्या खूप जवळ होतो. तिची लांब चोळी माझ्या खांद्यावर पडली होती. ट्रेनच्या झटक्याने तिचे मऊ शरीर माझ्याशी बार बार टक्कर देत होते. तिचा श्वास माझ्या गळ्याला स्पर्श करत होता. माझे हात अनावधानाने तिच्या कमरेजवळ पोहोचले. तिचे शरीर हलके हलके थरथरले. आमच्या नजरा भेटल्या. एका पलासाठी वेळ थांबला असावा असं वाटलं. हवेत फक्त आमच्या जोरदार श्वासांची गरमाहट होती. पुढे काहीतरी घडणार आहे असं वाटत होतं. माझं नाव विक्रम आहे. वय 23 वर्षांचं. दिसायला हँडसम आणि स्मार्ट मुलगा. जो कोणी मुलगी मला एकदा बघते तिची नजर अटकते. पण माझ्या आयुष्यातली सर्वात आठवणीत राहणारी कहाणी एका ट्रेनच्या प्रवासापासून सुरू झाली. मला कामाच्या सिलसिल्यात पुण्याहून बेंगलुरूला जायचं होतं. हा प्रवास खूप महत्त्वाचा होता, म्हणून मी 2 महिने आधीच ट्रेनचं तिकीट बुक करून ठेवलं होतं. मी वेळेपूर्वी स्टेशनवर पोहोचलो. ट्रेन आल्यावर मी आरामात माझ्या सीटवर बसलो. हळूहळू ट्रेन भरू लागली. गर्दी वाढत होती. काही जण बसले होते तर काही जागा शोधत उभे होते. माहौलात हलकी गरमी आणि शोर होता. मे महिना होता आणि उन्हाळा जोरात होता. तेव्हा माझी नजर एका कुटुंबावर पडली. एक मध्यम वयाची महिला 2 मुलींसोबत गर्दीत रस्ता करत येत होती. महिला सुमारे 48 ते 50 वर्षांची दिसत होती. तिची मोठी मुलगी सुमारे 20 वर्षांची होती. गोरा रंग, लांब केस आणि सलवार सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिची लहान बहीण 17 वर्षांची होती आणि थोडी शरारती दिसत होती. त्या तिघी माझ्या शेजारच्या सीटकडे आल्या. महिलेने थकलेल्या आवाजात म्हटलं, बेटा, मी खिडकीजवळच्या सीटवर बसू शकते का? मला खूप गरमी वाटत आहे आणि बीपीचीही तक्रार आहे. मलाही गरमी वाटत होती. तरी मी तिची स्थिती बघून म्हणालो, ठीक आहे आंटी, तुम्ही इथे बसा. मी थोडं बाजूला होतो. मी उठून मोठ्या मुलीच्या शेजारच्या सीटवर बसलो. आता आम्ही दोघं एकमेकांच्या खूप जवळ होतो. ट्रेनच्या झटक्याने तिचे मऊ शरीर माझ्याशी टक्कर देत होते. तिचे श्वास वेगवान होत होते. ती थोडी अस्वस्थ वाटत होती आणि स्वतःला थोडं दूर करण्याचा प्रयत्न करत होती. पण गर्दीमुळे जागा नव्हती. ती बडबडत म्हणाली, आईची तर अशीच सवय आहे. बाबा म्हणाले होते एसी बुक करा पण आईने मानलं नाही. मी हसत म्हणालो, ट्रेनमध्ये अशी गर्दी असते. एकदा तर मी बाथरूममध्ये उभं राहून संपूर्ण प्रवास केला होता. ती डोळे फाडून म्हणाली, बाथरूममध्ये? खरंच? आम्ही दोघं हसू लागलो. तिच्या हसण्यात एक अनोखा जादू होता. तिच्या लहान बहिणीचं नाव प्रिया आणि आईचं नाव सुधा आंटी होतं. ट्रेन निघाली. गरमी वाढतच होती. सुधा आंटी आणि श्रेया दोघी तहानल्या होत्या. त्यांचा पाण्याचा बाटली संपला होता. पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबली पण तिथे पाणी विकणारा कोणी मिळाला नाही. श्रेया परेशान होऊन बोली, आता तर गरमीने बेशुद्ध होईन. मी पाहिलं की इमर्जन्सी खिडकी माझ्या अगदी जवळ होती. मी ताबडतोब निर्णय घेतला. बॅग श्रेयाजवळ ठेवली आणि खिडकीतून बाहेर उडी मारली. स्टेशनवर धावत गेलो आणि पाण्याच्या बाटल्या तसंच कोल्ड ड्रिंक विकत घेतल्या. परत येऊन त्याच खिडकीतून आत चढलो. श्रेयाने बाटली घेताना म्हणाली, थँक्यू बाथरूमवाले. सगळ्या सीटवर हसू पसरलं. ट्रेन पुन्हा निघाली. आता आम्ही आणखी जवळ होतो. झटक्याने तिचे शरीर माझ्याशी सतत टक्कर देत होते. तिची सुगंध माझ्या नाकात भरत होती. तिने मला आपल्या शिक्षण, कुटुंब आणि स्वप्नांबद्दल सांगितलं. मीही माझ्या आयुष्याबद्दल शेअर केलं. सुधा आंटी आणि प्रिया झोपी गेल्या. मी आणि श्रेयावरच्या बर्थवर बसलो होतो. मी आणि श्रेयावरच्यावर बोलत होतो. तिचं डोकं माझ्या खांद्यावर टेकलं. माझे हात अनावधानाने तिच्या कमरेवर गेले. तिचे शरीर हलके थरथरले. आमचे श्वास वेगवान झाले. ती फुसफुसत म्हणाली, विक्रम, हे काय करत आहात? मी काही बोललो नाही. फक्त तिचा हात धरला. ट्रेनची रात्र लांब होती आणि आमच्यातला हा प्रवास नुकताच सुरू झाला होता. ट्रेन रात्रभर चालत राहिली. वरच्या बर्थवर मी आणि श्रेया चादर ओढून बसलो होतो. तिचे श्वास माझ्या खांद्यावर पडत होते. माझे हात तिच्या कमरेवर होते. आम्ही दोघं गप्प होतो पण आमचे हृदय जोरजोरात धडकत होते. ट्रेनच्या झटक्याने आम्हाला आणखी जवळ आणत होते. श्रेयाने हळू फुसफुसत म्हटलं, विक्रम, तुमचा हात. मी काही बोललो नाही. फक्त तिच्या कमरेला हलकेच सहलावलं. तिचे शरीर हलके थरथरले. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात शर्म आणि एक अनोखं आकर्षण होतं. आमच्या नजरा भेटल्या. रात्रीच्या अंधारात फक्त आमचे श्वास ऐकू येत होते. तुम्हाला झोप येत नाही का? मी विचारलं. तिने शर्मात डोके हलवलं आणि माझ्या खांद्यावर डोकं अधिक घट्ट टेकवलं. माझे हात आता तिच्या पाठीवर होते. ट्रेनच्या प्रत्येक झटक्याने तिचे मऊ शरीर माझ्याशी सटत होते. आम्ही काही बोलत नव्हतो, पण मधला सन्नाटा खूप काही सांगत होता. रात्रचे सुमारे 12 वाजले होते. संपूर्ण ट्रेन झोपी गेली होती. फक्त आम्ही दोघं जागे होतो. श्रेयाने हळू माझा हात पकडला आणि आपल्या कमरेवर ठेवला. तिची हाताळ गरम होती. मी तिच्या बोटांना आपल्या बोटात गुंफलं. विक्रम, हे सगळं ठीक आहे ना?
तिने फुसफुसत विचारलं. मी तिचे केस सहलावत म्हणालो, फक्त हा क्षणच ठीक वाटत आहे. तिची सुगंध, तिची गरमी आणि ट्रेनची लय सगळं जादुई वाटत होतं. आम्ही तासनतास तसंच बोलत राहिलो. तिने मला आपल्या शिक्षण, स्वप्न आणि कुटुंबाबद्दल सांगितलं. मीही माझ्या आयुष्याबद्दल सांगितलं. हळूहळू सकाळ होऊ लागली. आंटी आणि प्रिया जाग्या होणार होत्या. आम्ही दोघं अलग झालो. सकाळी 7 वाजता ट्रेन एका स्टेशनवर थांबली. आम्ही 3 जण, मी, श्रेया आणि प्रिया फ्रेश होण्यासाठी गेलो. परत आल्यावर आंटी म्हणाली, बेटा तू आमची खूप मदत केलीस. नाश्ता करताना श्रेया माझ्या जवळच बसली होती. आमच्या पायांना हलकेच स्पर्श होत होता. तिच्या नजरा माझ्यावर वारंवार येत होत्या. दिवसभर ट्रेन चालत राहिली. आमच्या गप्पा वाढत गेल्या. संध्याकाळ होताच आम्ही एकमेकांना चांगलं जाणू लागलो होतो. श्रेयाने मला म्हटलं, विक्रम तुम्हाला भेटून चांगलं वाटतंय. मी हसत म्हणालो, मलाही. ही रात्र पुन्हा येणार होती आणि आम्हाला माहीत होतं की ही रात्र आणखी खास असणार आहे. रात्र पुन्हा गाढ झाली. ट्रेन आता मध्य प्रदेशच्या काही भागातून जात होती. वरच्या बर्थवर मी आणि श्रेया चादर ओढून होतो. आंटी आणि प्रिया खाली झोपी गेल्या होत्या. संपूर्ण कोच शांत होता. फक्त ट्रेनची लय आणि आमच्या श्वासांचा आवाज येत होता. श्रेया माझ्या खूप जवळ होती. तिचं डोकं माझ्या खांद्यावर टेकलं होतं. माझे हात तिच्या कमरेवर होते. तिचे श्वास माझ्या गळ्याला गरम करत होते. ट्रेनच्या प्रत्येक झटक्याने तिचे मऊ शरीर माझ्याशी सटत होते. आम्ही काही बोलत नव्हतो, पण सन्नाटा खूप काही बोलत होता. विक्रम तुम्हाला झोप येत नाही? तिने खूप हळू विचारलं. मी तिचे केस सहलावत म्हणालो, तुमच्या जवळ बसून झोप कशी येईल? तिने शर्मात माझ्या छातीवर चेहरा लपवला. माझे हात तिच्या पाठीवर फिरू लागले. तिचे शरीर हलके थरथरत होतं. मी तिला आणखी जवळ खेचलं. आता आमचे चेहरे फक्त काही इंच दूर होते. तिचे गरम श्वास माझ्या ओठांना स्पर्श करत होते. एका क्षणाला असं वाटलं की आम्ही एकमेकांकडे खेचले जात आहोत. माझे ओठ तिच्या ओठांच्या खूप जवळ आले. ट्रेनचा झटका आला आणि आम्ही आणखी जवळ आलो. तिचा हात माझ्या कमरेवर गेला. श्रेया, मी फुसफुसलो. तिने डोळे उघडले, नजरा भेटल्या. तिच्या डोळ्यात शर्म, भीती आणि आकर्षण तीनही होतं. मी तिच्या गालाला हलकेच स्पर्श केला. तिचा चेहरा गरम झाला. विक्रम आम्ही काय करत आहोत? तिने कामत्या आवाजात विचारलं. मी काही बोललो नाही. फक्त तिचा हात धरला आणि आपल्या छातीवर ठेवला. तिच्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. आम्ही दोघं तसंच बराच वेळ पडून राहिलो. कधी बोलत, कधी गप्प. तिची सुगंध, गरमी आणि ट्रेनची रात्र सगळं खूप खास वाटत होतं. रात्रचे सुमारे 1 वाजले होते. श्रेया माझ्या छातीशी चिकटली होती. माझे हात तिच्या कमरेवर होते. आमचे श्वास एक जवळ आणत होते. अचानक खालून आंटीची आवाज आली. श्रेया लगेच अलग झाली आणि झोपण्याचा नाटक करू लागली. मीही गप्प झालो. आंटीने वर पाहिलं. काही बोलली नाही आणि पुन्हा झोपी गेली. श्रेया माझ्याकडे पाहून हलकेच हसली. मी तिचा हात चादराखाली धरला. आम्ही पुन्हा जवळ आलो. रात्रभर आम्ही तसंच जागे राहिलो. बोलत, हात धरत, कधीतरी एकमेकांकडे पाहत. सकाळ होईपर्यंत आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. आंटी आणि जाग्या. शर्मा जाग्यात झाल्या. आंटी आणि शर्मात हसून दिलं. ट्रेन आता बेंगलुरूजवळ पोहोचत होती. पण ट्रेन बेंगलुरू स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आली. लोक सामान उतरवत होते. आंटी आणि प्रिया खाली उतरल्या होत्या. श्रेयाने आपला बॅग उचलला आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक अनोळखी प्रश्न होता. विक्रम आमचा नंबर आहे ना? तिने हळू विचारलं. मी हसत म्हणालो, हो आहे. तिने शेवटची एकदा माझ्याकडे पाहिलं. मग कुटुंबासोबत प्लॅटफॉर्मवर उतरली. मी खिडकीतून त्यांना पाहत राहिलो. तिच्या नजरेत काहीतरी खास होतं. मीही स्टेशनवरून बाहेर पडलो. माझं मन अजूनही ट्रेनच्या त्या रात्रीत होतं. श्रेयाची सुगंध, तिचा स्पर्श आणि तिची शर्माती हसू सगळं आठवत होतं. पुढचे काही दिवस मी कामात व्यस्त होतो, पण संध्याकाळ होताच तिचा मेसेज येत असे. कसे आहात विक्रम? आमच्या गप्पा सुरू झाल्या. आधी हॅलो हाय, मग लांब चॅट, रात्री तासनतास कॉलवर बोलणे. तिने मला आपल्या शिक्षण, कुटुंब आणि स्वप्नांबद्दल सांगितलं. मीही माझं आयुष्य शेअर केलं. हळूहळू आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. ती मला विक्रम म्हणून हाक मारायची आणि मी तिला श्रेया. आमच्या बोलण्यात एक वेगळंच अपनत्व होतं. 1 महिन्यानंतर मी तिला भेटण्याचा प्लॅन केला. श्रेया, आम्ही भेटू शकतो का? तिने थोडी हिचकिचाहट केल्यानंतर हो म्हणाली. आम्ही बोरिवलीच्या एका पार्कमध्ये भेटलो. जेव्हा ती आली तेव्हा मी तिला पाहतच राहिलो. सलवार सूटमध्ये ती आणखी सुंदर दिसत होती. आम्ही पार्कमध्ये फिरलो, बोललो, हसलो. तिने माझा हात हलकेच स्पर्श केला. मी तिला आपल्या दिशेने खेचलं. आम्ही दोघं एका झाडाखाली उभे होतो. तिचे श्वास वेगवान होत होते. माझे ओठ ती शर्मात म्हटलं. मी तिला गळ्यात घेतलं. तिचं डोकं माझ्या छातीवर होतं. आम्ही बराच वेळ तसेच उभे राहिलो.
त्यानंतर आमच्या भेटी वाढू लागल्या. कधी कॉफी शॉप, कधी पार्क, कधी तिच्या कॉलेजजवळ. आमचं नातं गाढ होत चाललं होतं. पण एक दिवशी तिने मला सांगितलं, विक्रम, माझे बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत. ते लग्नासाठी आधी कुटुंब बघू इच्छितात. मी तयार आहे. जेव्हा सांगशील तेव्हा मी तुमच्या घरी येईन. काही महिन्यांनंतर मी तिच्या घरी गेलो. आंटीने मला पाहून आनंदाने गळ्यात घेतलं. अरे बेटा, ट्रेनवाला मुलगा. अंकलने मला बसवलं आणि विचारलं, तुम्ही काय करता? कुटुंब कसं आहे? मी प्रामाणिकपणे सगळं सांगितलं. त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकलं. शेवटी ते म्हणाले, जर तुम्ही दोघं एकमेकांना प्रेम करत असाल तर आम्हाला काही हरकत नाही. श्रेयाच्या डोळ्यात आनंदाने चमक आली. श्रेयाच्या घरात मंजुरी मिळाल्यानंतर आमच्या आनंदाला ठिकाण नव्हतं. आंटीने मला गळ्यात घेतलं आणि म्हटलं, बेटा, आता तू आमच्या कुटुंबाचा हिस्सा आहेस. अंकलनी हसत मंजुरी दिली. श्रेया माझ्याकडे पाहून शरमात होती. तिच्या डोळ्यात आनंद आणि प्रेम दोन्ही होतं. त्या दिवसानंतर आमच्या भेटी आणखी वाढल्या. आम्ही दोघं स्वप्नांच्या जगात हरवून जात असू. कधी पार्कमध्ये फिरत, कधी कैफेत तासनतास बोलत. एक संध्याकाळ आम्ही एका शानदार जागी बसलो होतो. सूर्य मावळत होता. मी तिचा हात धरला आणि म्हणालो, श्रेया, तू माझी आयुष्य आहेस. तिने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे ओले झाले होते. मी तिला आपल्या दिशेने खेचलं. आमचे ओठ जवळ आले. तिने डोळे बंद केले. आम्ही पहिल्यांदा चुंबन घेतलं. तो क्षण जादुई होता. ट्रेनच्या त्या रात्रीच्या आठवणी ताज्या झाल्या. हळूहळू लग्नाच्या तयारी सुरू झाल्या. दोन्ही कुटुंबे खुश होती. माझे आई-वडीलही श्रेयाला बघून खूप खुश झाले. लग्नाचा दिवस आला. मंडप सजवला गेला. श्रेया लाल लेहेंग्यात खूप सुंदर दिसत होती. जेव्हा ती मंडपात आली तेव्हा माझे श्वास थांबले. मी तिला पाहतच राहिलो. आमचे फेरे झाले आणि आम्ही पती-पत्नी झालो. लग्नानंतर आम्ही दोघं नवीन आयुष्य सुरू केलं. आम्ही एक छोटंसं घर घेतलं. रोज सकाळ संध्याकाळ नाश्ता करत, संध्याकाळी फिरायला जात. श्रेया माझी सर्वात चांगली मैत्रीण, प्रेमिका आणि जीवनसाथी सगळं काही होती. एक संध्याकाळ आम्ही बाल्कनीत बसलो होतो. श्रेया माझ्या खांद्यावर डोकं ठेवून होती. मी तिचे केस सहलावत म्हणालो, आठवतंय ती ट्रेनची रात्र? तिने हसत म्हटलं, कसं विसरू? ती रात्र तर आमच्या कहाणीची सुरुवात होती. आम्ही दोघं हसू लागलो. आयुष्य आता खूप सुंदर झालं होतं. ट्रेनचा तो प्रवास फक्त एक सफर नव्हता, तर आमच्या कहाणीचा सर्वात सुंदर अध्याय बनला होता. लग्नानंतर आमचं आयुष्य एक सुंदर सफर बनलं होतं. आम्ही एक छोटंसं पण प्यारं घर घेतलं होतं. सकाळी उठून साथीने नाश्ता करणं, संध्याकाळी बाल्कनीत बसून चहा पिणं आणि रात्री एकमेकांच्या बाहूमध्ये झोपणं. या छोट्या छोट्या खुशा आता आमच्या आयुष्याचा भाग बनल्या होत्या. श्रेया आता माझं जग होतं. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण, प्रेमिका आणि जीवनसाथी तिन्ही होती. आम्ही दोघं साथीने स्वप्न बघत, कधी सुट्ट्यांमध्ये फिरायला जात. तिची हसू, तिची शरारत आणि तिची मृदुता सगळं मला प्रत्येक दिवस अधिक प्रेम करायला लावत होतं. वेळ जात गेला. आम्ही दोघांनी आपलं आयुष्य आणखी चांगलं केलं. मी माझ्या नोकरीत प्रगती करत गेलो. श्रेयानेही आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एक चांगली नोकरी सुरू केली. आम्ही दोघं साथीने कुटुंब बसवण्याची स्वप्न बघू लागलो. काही वर्षांनंतर आमच्या घरात आनंद आला. श्रेयाने मला सांगितलं की ती आई होणार आहे. मी आनंदाने उडून गेलो. आम्ही दोघं मिळून बाळाची वाट पाहू लागलो. जेव्हा आमचा मुलगा जन्माला आला तेव्हा संपूर्ण कुटुंब खुश होतं. मी बाळाला गोदीत घेतलं आणि श्रेयाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आनंदाचे आंसू होते. श्रेया, तो ट्रेनचा प्रवास फक्त एक सफर नव्हता. तो आमच्या संपूर्ण आयुष्याची सुरुवात होती. मी म्हणालो. तिने हसत माझा हात धरला आणि बोली, हो, आणि हा सफर नेहमी चालू राहील. आजही जेव्हा आम्ही जुनी फोटो बघतो तेव्हा हसतो. ट्रेनची ती गर्दीची रात्र, तो अनोळखी स्पर्श, ती पहिली भेट, सगळं आजही तितकंच सुंदर वाटतं. आयुष्य कधीकधी सर्वात अनोळखी सफरमध्ये सर्वात सुंदर साथीदार देतं.